आज तुमची बिनविरोध निवड झालेली आहे, गुलाल उधळला आहे, काय भावना आहेत? आज आपल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी माननीय आमदार समाधानदादा अवतळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महायुतीची आपण या ठिकाणी सर्व आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून शेवटचा आजचा दिवस होता अर्ज माघार घेण्याचा आणि आजच्या शेवटच्या दिवशी माजी नगराध्यक्ष भारत नागणे आणि आमचे भाऊ तात्या पाटील या दोघांनीही या ठिकाणी मला सहकार्य करून अर्ज माघारी घेतला आणि त्याबद्दल त्यांचं देखील मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं सर्व माझ्या पॅनलमधील सर्व उमेदवारांच्या वतीनं त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आभार देखील या ठिकाणी मानतो. वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 3 मधून मी सोमनाथ विष्णुपंत अवताडे मी आज या ठिकाणी बिनविरोध माझी सर्वांच्या सहकार्यानं निवड झाली आहे. आज या ठिकाणी आम्ही समाधानदादा अवतळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि आमच्या डोक्यात मंगळवेढा शहराचा खूप विकास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं विजन देखील आहे. ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा आम्हाला मंगळवेढा शहराचा कायापालट करायचा आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम भविष्यामध्ये करणार आहोत. इथून पुढे तुम्हाला मंगळवेढा शहराचा चेहरा मोहरा 100% बदललेला 100% दिसेल. प्रभागातील ज्या काही पाण्याच्या अडचणी असतील किंवा रस्त्याच्या अडचणी असतील, दिवाबत्तीच्या अडचणी असतील किंवा मंगळवेढा शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, हे देखील कामं या ठिकाणी आपल्या मंगळवेढा शहरामध्ये आम्हाला करायचे आहेत. तसंच आपल्या मंगळवेढा शहरामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी आहे. ह्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये संतसृष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीने उभी करायची आहे. त्याचबरोबर तुमची काही सहकार्य देखील आहे, त्याबद्दल तुम्ही मतदारांना काय आव्हान करता? आज या ठिकाणी मी मतदारांना एवढंच आव्हान करतो, आता या ठिकाणी जवळजवळ 16 उमेदवार आपले कमल चिन्हावर आहेत आणि प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये घड्याळ चिन्हावर आपले 4 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष आपले आमच्या ताई सुप्रियाताई जगताप यांचं देखील कमल चिन्ह आहे. 16 कमर आणि 4 घड्याळ आणि नगराध्यक्षाचं कमळ असे 21च्या 21 मंगळवेढा नगरपालिकेमध्ये आमचे आपण या ठिकाणी नागरिकांना सर्व मतदारांना आव्हान करतो, आपण निवडून द्यावं व या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला द्यावी हीच विनंती आजच्या या ह्याच्या निमित्त मी आपल्याला या ठिकाणी करतो. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोम मलक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय असो. तुमचे शिलेदार काही आता बिनविरोध झाले आहेत, कोण कोण आहेत शिलेदार आणि एकंदरीत काय तुमच्या भावना आहेत? आज या ठिकाणी मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आमदार समाधानदादा अवतळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे आत्ता सभापतींनी सांगितलं की आमचे सहकारी माजी नगराध्यक्ष भारतजी नागणे, आमचे सहकारी तात्यासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून आपला अर्ज माघारी घेतला व आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवला व इथून पुढच्या काळामध्ये या शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी आमदार साहेबांच्या सोबत राहण्याचं आज ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी माघार घेतल्यामुळे आज आमचे सहकारी सोमनाथजी अवतळे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणजे आमच्या या महायुतीच्या पॅनलची आज विजयाची नांदी या ठिकाणी सोमनाथ अवतळे यांच्या माध्यमातून झालेली आहे. तसेच समोरच्या पॅनलमधील काही उमेदवार साधारणपणे प्रभाग क्रमांक 8 या 8 मधील दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतलेला आहे. यावरून आपल्याला दिसून येते की समोरचं पॅनल कमकुवत झालेलं आहे आणि या कमकुवत झालेल्या पॅनलच्या पाठीशी मंगळवेढा शहरवासी उभा राहणार नाहीत, कारण त्यांचं नेतृत्वावरती विश्वास नाही त्यांचा. त्यामुळे आज त्यांच्यातील काय
नगरसेवकासाठी जे उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतला आहे आणि एका बाजूला शहराचा विकास करणारं नेतृत्व समाधानदादा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आम्ही त्यांच्यासोबत 21 उमेदवार उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा शहराचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल, काल पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सभेमध्ये सांगितलं की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं जर शहराला विकास कामासाठी निधी उपलब्ध करायचा असेल तर या सरकारच्या पाठीशी मंगळवेढा शहरवासियांनी उभं राहावं ही एक त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंगळवेढा शहरातील जनता निश्चितपणे आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील. येणाऱ्या 2 तारखेला कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून निश्चितपणे या शहराच्या विकासाला दिशा देण्याचं काम करतील. आणि आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी सोमनाथ आवताडे यांची निवड बिनविरोध होऊन व क्रमांक 8 मधील त्यांचं पॅनलच्या 2 उमेदवार माघार घेऊन आमदार साहेबांना वाढदिवसाचं आज खऱ्या अर्थानं गिफ्ट दिलेली आहे आणि भविष्यात 3 तारखेच्या निकालामध्ये 21 उमेदवार निवडून देऊन शहरवासी सुद्धा आमदार साहेबांना एक मोठ्या प्रकारचं गिफ्ट देऊन आपल्या शहराचा विकास करून घेतील ही निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. आपण एकंदरीत ही विजयाची नांदी तुमच्या असं वाटतंय? निश्चितपणे आमच्या विजयाची नांदी तर आम्ही अर्ज भरलेल्या दिवशी झालेली आहे. ज्या दिवशी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभे राहिलं त्या दिवशी निश्चितपणे या शहराने ठरवलेलं आहे की विकासाच्या दिशेनं नेणारे हे सर्व तरुण नेतृत्व आहे. या तरुण नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचं शहरवासियांनी ठरवलेलं आहे. बाकी काय आता आपण जास्त बोलणार नाही. येणाऱ्या पुढच्या काळात आपण आमची भूमिका अजून सविस्तरपणे मांडणार आहे. धन्यवाद. सर, तुम्ही नगरसेवक पदासाठी उभारलाय, तुमचं नाव आणि वार्ड क्रमांक सांगा. मी प्रवीण विजय खवतोडे. मी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवीत आहे. काय भावना आहे तुमच्या? काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या? नाही, आता एकंदरीत आजचा जर हा हे बिनविरोधचा जर हे बघितला तर समोर म्हणजे काय आता मी राहिलेलं नाही हे चित्र स्पष्टच आहे. आता ही सुरुवात आहे. खरा धमाका 3 तारखेला दिसेल सगळ्यांना. तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या असं जाणवते की तुम्हाला ते सोडवायचे आहेत? नाही, सध्याला तर काही समस्या नाहीत माझ्या ह्याच्यात, कारण प्रभागात आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी असताना बऱ्यापैकी सगळी कामं केली आहेत. आता मुख्य प्रश्न जे आहेत पाणी पुरवठ्याचा आहे, गटरीचा आहे, हद्दवाढीचा आहे, तरुणांसाठी क्रीडांगणाचा आहे, हे मुख्य प्रश्न आहेत. आता या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही पुढं सामोरं जाणार आहोत. एकंदरीत मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एवढंच आव्हान असेल की जे म्हणजे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत समाधानदादा आवताडे यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये 4,000 कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आणलेला आहे आणि इथून पुढच्या काळात जर नगरपालिका जर त्यांच्या ताब्यात दिली तर नगरपालिकेला भरघोस असा निधी फक्त समाधान आवताडेच आणू शकतात. तर माझं आव्हान एवढंच आहे जनतेला की समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील जो पॅनल आहे त्यांना सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे.